1991 पासून ते आतापर्यंत इथून फक्त शिवसेनेचाच खासदार इथून निवडून आलेला आहे. कारण इथून मतदार राजा एक प्रथम क्रमांकाचं वोट हा शिवसेनेला देतो आणि त्याच्या जीवावर आतापर्यंत परभणी जिल्ह्यामधनं लोकसभेला फक्त आणि फक्त शिवसेनेचा खासदार लोकसभेमध्ये दिल्लीला गेलेला आहे. तर आपण त्याच्या विरुद्ध आपण 2024 मध्ये जर बघायचं म्हटलं, या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये संजय जाधव विरुद्ध महादेव जानकर हा एक महायुती आणि महाविकास आघाडी या दोन उमेदवारांचा एक अतितटीचा सामना आपण इथून बघत आहोत. यांच्यामध्ये एक महत्वाचा एक विशेष असा एक शब्द वापरू शकतो, एक राजकीय तांडव यांच्यामध्ये एक निर्माण झालेले आहे. एकमेकांच्या आरोप प्रत्यारोप असतील किंवा यांच्या एकमेकांबद्दलचे जे हेवेदावे असतील हे यामधनं आता समोर येत आहे. जर आपण शिवसेनेचा जर इतिहास बघितला, यामध्ये जे आतापर्यंतचे 4 खासदार शिवसेनेला सोडून दुसऱ्या पक्षामध्ये गेलेले आहेत. यामध्ये आपण प्रामुख्याने म्हणू शकतो की अशोक देशमुख असतील, तुकाराम रेंगे असतील, सुरेश जाधव असतील आणि गणेशराव दुधगावकर असतील. यांनी आतापर्यंत शिवसेनेला 4 खासदार सोडून दुसऱ्या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. पण यामध्ये आता आपण नव्यानेच बघितलं आहे की मागच्या ज्या 4 वर्षाच्या कालखंडामध्ये जे महाराष्ट्रामध्ये जे एक प्रकारचं राजकीय युद्ध निर्माण झालं होतं, त्यामध्ये जर आपण बघितलं की शिवसेना फोडून एक शिंदे गट शिवसेना एक निर्माण झाला गट. त्याच्यानंतर जर आपण बघितलं की राष्ट्रवादी शरद पवार यांची फोडून कुठेतरी राष्ट्रवादी अजित पवार गट निर्माण झाला. पण आपण आता प्रामुख्याने एकाच पक्षाचं बघणार आहोत, तो म्हणजे शिवसेना. शिवसेनेचा जो बालेकिल्ला होता, ह्या बालेकिल्ल्यामध्ये जेव्हा शिवसेना फोडल्या गेली, एक उद्धव ठाकरे गटामधनं एक शिंदे ठाकरे गट असा कुठेतरी वाद निर्माण झाला. त्यामध्ये जेव्हा ठाकरे गटाला सोडून शिंदे गटामध्ये जे काही खासदार गेले त्याला लोकसभा मतदारसंघ परभणी असणारा हा अपवाद आहे. कारण इथून जे सध्या लोकसभेचे जे उमेदवार आहेत संजय जाधव यांनी तेव्हा खंबीरपणे उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे उभे राहिले होते, हे आपण इथं प्रामुख्याने म्हणू शकतो. कारण त्यांना आतापर्यंत 2 वेळेस आमदारकी, 2 वेळेस खासदारकी आणि परत 5व्यांदा त्यांना उमेदवारी दिलेली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेनं. कुठंतरी त्यांचं एक विश्वासाचं नातं उद्धव ठाकरेंसोबत निर्माण झाले का, हे आपल्याला इथून बघायचं आहे. आणि त्यांना मतदार राजा एक विश्वासाच्या निमित्तानं मतदार राजा त्यांना किती पसंत येतो हे आपण बघू. त्याच विरुद्ध आपण बघू शकतो की महादेव जानकर यांच्याकडे त्यांच्या विरुद्ध जे तुल्यबळ असणारं महायुतीचे उमेदवार म्हणजे महादेव जानकर हे आता आपण बघितलं की त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघ असेल, बारामती मतदारसंघ असेल, सातारा मतदारसंघ असेल, या मतदारसंघामध्ये त्यांनी आतापर्यंत निवडणूक लढवलेली आहे. त्यांना आता परभणी लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि दिलेली आहे. यामध्ये कुठंतरी त्यांचा आरोप प्रत्यारोप होतोय का, कुठं स्थानिक उमेदवार, कुठं बाहेरचा उमेदवार, ह्या गोष्टींना कुठंतरी येथे लोकसभेमध्ये एक नव्याचं वादळ तयार होतंय का, हे आपण बघत आहोत. जर आरोप प्रत्यारोपाच्या जर गोष्टी आपण जर बघायच्या म्हटलं की संजय जाधव यांनी असंच प्रकारचे स्टेटमेंट केलं की हा बाहेरचा उमेदवार आहे, जे महादेव जानकर आहेत हे बाहेरचे उमेदवार आहेत. यांना आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये जर उमेदवारी देऊन त्यांनी ज्या महायुतीने साध्य काय केले, महायुतीमध्ये काय चांगले आणि तुल्यबळ असणारे उमेदवार इथं परभणी जिल्ह्यामध्ये नव्हते का, हा एक कुठंतरी एक नवीन वादाची ठिंगी पडू शकते. त्यानंतर दुसरं एक प्रकरण म्हणू शकतो की आपण जो उमेदवार स्वतःच्या मायबापाला 4-4 ते 5-5 वर्ष भेटू शकत नाही, हा उमेदवार आपल्या परभणी जिल्ह्यासाठी काय करणार. चौथी गोष्ट, कुठंतरी बाहेरचा उमेदवार इथं येऊन उमेदवारी लढवतोय, इलेक्शन लढवतोय, याचा कुठंतरी आपल्या मतदारसंघामध्ये किंवा आपल्या उमेदवारांना, आपल्या जे मतदार आहेत त्यांना याचा कुठंतरी कमी प्रमाणामध्ये फायदा होणार का, ह्या पण गोष्टीमध्ये त्यांनी त्यांच्या विरुद्ध असे स्टेटमेंट दिलेले आहे. त्यानंतर आपण बघू शकतो की जानकर साहेब हे बाहेरच्या जिल्ह्यामध्ये इथं आलेले आहेत आणि इथं इलेक्शन लढवत आहेत. पण त्यांनी पण या गोष्टीला कुठंतरी एक त्यांच्या उत्तराला प्रत्युत्तर दिलेलं आहे की कुठंतरी मी या परभणी जिल्ह्याचा एक नागरिक होण्यासाठी मी इच्छुक आहे, या परभणी जिल्ह्याचा एक रहिवासी होण्यासाठी इच्छुक आहे. मी परभणी जिल्ह्यामध्ये एक घर सुद्धा घेणार आणि त्याचबरोबर परभणी जिल्ह्याच्या मतदारसंघाच्या यादीमध्ये सुद्धा माझं नाव असणार. कुठंतरी मी आतापर्यंत माझ्या समाजासाठीच काम करत आलेलं आहे. माझ्या स्वतःसाठी मी कोणत्याही प्रकारचा कुठं मोह माया, माझं बँकेत इव्हन अकाउंट सुद्धा नाहीये, ना तर मला परिवार आहे, ना तर मला बायको आहे, ना पोर आहे. यामुळे मग कुठंतरी समाजासाठी आणि लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रासाठी किंवा माझं जे समर्पण आहे, जे मी लोकांसाठी जी चळवळ उभारतोय ती फक्त आणि फक्त लोकांच्या कल्याणासाठी उभारतोय, हे त्यांचं असं म्हणणं आहे. आणि त्यांचे आरोप बघितले की मी कुठं आतापर्यंत कुठं माझी प्रॉपर्टी नाही, पण मी कुणाच्या जमिनी लाटण्याचं काम करत नाही, कुणाचे मी हप्ते वसूल करण्याचं काम करत नाही, ह्या गोष्टींचं पण त्यांचं स्टेटमेंट यामधनं आलेलं आहे.
आपण जर ह्या गोष्टीचा जर आढावा घ्यायचा म्हटलं तर ह्या गोष्टीमध्ये कुठेतरी त्यांच्यामध्ये शाब्दिक राजकीय तांडव हे निर्माण होतच आहे, पण यामध्ये कुठं फरफटल्या जातोय का, कुठंतरी हे वादळ कुठंतरी जातीच्या बेसवर निर्माण होणार का, याचा कुठंतरी फटका मतदारांना किंवा उमेदवारांना बसणार का, कुठं ओबीसी आणि कुठं मराठा या दोघांमध्ये कुठंतरी संघर्ष, राजकीय मतदानाची लाट एक निर्माण होणार का, हे सुद्धा आपल्याला इथून बघायचं आहे. त्याचबरोबर कुठंतरी जे खासदार साहेबांनी जे दाखवलेली निष्ठा आहे, खासदार साहेबांनी जी दाखवलेली निष्ठा आहे उद्धव ठाकरे यांच्या प्रती, यांची कुठेतरी सहानुभूती जाधव साहेबांना भेटणार का, हे सुद्धा आपल्याला यामधनं बघायचं आहे. आणि ह्या दोघांच्या अतिटतीच्या या सामन्यामध्ये कुठंतरी आपल्याला बघायचंच आहे की कुठं महायुतीचा उमेदवार निवडून येईल किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल, कोणाला संजय जाधव यांची मशाल या इथून पेटणार किंवा महादेव जानकर यांची शेट्टी इथून वाजणार, हे आपण येणाऱ्या काळामध्ये आपण बघणार आहोत. अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपण रामकिशन इंगोले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.